अरे तुमची एवढी लेवलच नव्हती तर कशाला मोठेपणा करायचा. तर आता दिल्लीमध्ये एक AI समिट सुरू आहे, ज्यामुळे आपला देश जगभरात खूप चर्चेमध्ये आहे. आता त्या चर्चेचं कारण सांगतो तुम्हाला. एक तर आपले PM जे की पार्ट टाइम कंटेंट क्रिएटर पण आहेत, ज्यांच्यासाठी फोटो आणि रील काढणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, जे की या समिट मध्ये 19 तारखेला येणार होते, ते 16 तारखेला झाले. आणि जे अप्रॉक्स 70,000 लोक अगोदरच एंट्री घेऊन आत आली होती, त्यांना कसलीही पूर्वसूचना न देता बाहेर काढण्यात आलं, ते पण 6 तासांसाठी. या सगळ्यात एक कंपनी होती जी तिचे प्रोडक्ट ओपन ठेवून बाहेर गेली. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचे प्रोडक्ट त्या दिवशी चोरी झाले. आपण गोष्टी करतो डिजिटल भारतच्या, बट या समिटच्या बाहेर जे स्टोअर लावले होते लोकांना खाण्यासाठी, तिकडे फक्त कॅशच घेतली जात होती. तिकडे ऑनलाईन पेमेंट चालतच नव्हतं. या AI समिटला प्रमोट तर खूप केलं होतं, बट त्या लेवलची मॅनेजमेंट नव्हती. हजारो लोकांना लाईन मध्ये उभं राहावं लागलं त्यांच्या नंबरची वाट बघत. आता या समिटमध्ये दुनियाभरच्या कंपन्या, CEO, बिझनेसमॅन सगळे आले होते आणि त्यांच्या सोबत त्यांच्या समोर हे सगळं चाललं होतं. आणि राहिली सायलेली कमी गलगोटिया युनिव्हर्सिटीने पूर्ण केली. आधी तर त्यांनी सांगितलं की हा रोबोट आमच्या इथे बनलाय. त्यानंतर चायनाच्या एका एक्स हँडल वरून हा ट्विट आला, ज्यामध्ये चायनाचं म्हणणं होतं की हा रोबोट आमच्या इथे बनलाय आणि तो ऑनलाईन विकत मिळतो. या ट्विट नंतर गलगोटिया युनिव्हर्सिटी म्हणली की आम्ही हा रोबोट विकत घेतलाय. परत या प्रोडक्टला पण ते हेच बोलले की हा प्रोडक्ट फ्रॉम द स्क्रॅच आमच्या इथे बनलाय. पण तो प्रोडक्ट निघाला साऊथ कोरियाचा. विचार करा, एक युनिव्हर्सिटी एवढ्या लेवल पर्यंत कुठं बोलते. आता या गोष्टीला सोशल मीडियावरती खूप लोक क्रिटिसाइज करतात आणि वर्ल्ड वाईड या गोष्टीचा तमाशा झालाय.